नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. मैत्रिणींनो, मागचा व्हिडिओ आपण केला होता बरं का. तो केला होता वयोगट 0 ते 1 वर्ष, हो ना. त्यामध्ये आपण कुठल्या लसी घ्यायच्या, कुठल्या आवश्यक आहेत, गव्हर्नमेंटमध्ये कुठल्या द्यायच्या, प्रायव्हेटमध्ये कुठल्या द्यायच्या, आपण ते सगळंच बघितलं होतं. मग आता 1 वर्षानंतर लसी संपल्या का? छे, त्या तर अगदी 10 वर्ष 15 वर्ष किंबहुना आपण हल्ली तर ॲडल्ट्सना म्हणजे मोठ्या माणसांना देखील लसी देतो. मग आता चला आपण साधारण 2 वर्षानंतरच्या वयोगटातल्या किंवा 1 वर्षानंतरच्या वयोगटातल्या लसी बघूया. तर साधारण पहिला वाढदिवस झाला की आपल्याला असं वाटतं आता छान बरं का, एक मोठा टप्पा गेला. मग नंतर माझ्याकडे पालक विचारतात, अहो अजून किती राहिले आहे तो? तर साधारण पहिल्या वाढदिवसापर्यंत खूप लसींचं प्रमाण जास्त असतं. मग त्याच्यानंतर साधारण 15व्या महिन्यात आपल्याला परत 2 लसी किंवा 3 लसी घ्यायला लागतात. एक म्हणजे MMR म्हणजे गोवर, जर्मन मिझल्स म्हणजे ज्याला आम्ही रुबेला म्हणतो, आणि गालफुगी म्हणजे मम्सची लस म्हणजे त्याला आम्ही मिझल्स मम्स रुबेला अर्थात MMRची लस म्हणतो. मग आता ही लस कुठे घ्यावी? तर MMRची लस ना गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध नाही, म्हणजे ती उपलब्ध आहे पण ती उपलब्ध आहे MR वॅक्सिनेशन या नात्याने. म्हणजे काय की गालफुगीचं इंजेक्शन त्याच्यामध्ये नाही. मग ते प्रायव्हेटमध्ये मिळतं, तर ते 15व्या महिन्यात अवश्य घ्यावं. प्रायव्हेटमध्ये घेतलं तर ते MMR नावाने मिळणार आहे. दुसरी लस म्हणजे कांजिण्या, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये चिकनपॉक्स किंवा वॅरिसेला म्हणतो, ती देखील 15व्या महिन्यात घेतो. मग अर्थातच विचार येतो, अहो पण एकदा कांजिण्या होऊन गेलेल्या बऱ्या असतात नाही का, कशाला ती लस पाहिजे? मैत्रिणींनो, कांजिण्यांचा जर ताप म्हणजे ते इन्फेक्शन अर्थात डोक्यात गेलं, मेंदूत गेलं तर ते भयंकर घातक असू शकतं बरं का. आणि हो, त्याच्याबरोबर काय की कांजिण्यांचं इंजेक्शन आपण नाही घेतलं आणि कांजिण्या झाल्या, हरकत नाही. त्याच्यानंतर काय की त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याला नागिण व्हायची शक्यता देखील असते. मग हे टाळायचं आहे की नाही आपल्याला. आणि अर्थातच कुठलाच आजार कशाला होऊन जायला पाहिजे. त्यामुळे कांजिण्यांची लस ही 15व्या महिन्यात चिकनपॉक्स नावाने मिळते, ती अवश्य घ्यावी. मग ती कुठे घ्यावी? तर ती सध्या तरी गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध नाही, ती तुमच्या डॉक्टरांकडेच तुम्हाला ती उपलब्ध होऊन जाईल. मग तिसरी लस कुठली? तर तिसरी लस न्यूमोकोकल कॉन्जुगेट. तुम्ही म्हणाल, अहो ती तर आम्ही घेतली ना आधी. बरोबर आहे, आपण 6व्या 10व्या आठवड्यात आणि 14व्या आठवड्यात घेतलीच ती. पण आता साधारण 15 ते 18 महिन्याला त्याचा बूस्टर घ्यायचा आहे हो आपल्याला. बूस्टर आपण बोललोय की नाही, बूस्टरशिवाय प्रतिकार शक्ती वाढत नाही. मग तुम्ही म्हणाल की 15व्या महिन्यात बूस्टर काय? तर हो, ते आपल्याला प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये म्हणजे आपल्या प्रायव्हेट डॉक्टरांकडे जाऊन ते 15व्या महिन्यात घ्यायची. पण जर तुम्ही सरकारीमध्ये इंजेक्शन घेतलेली असेल तर ती 9व्या महिन्यात गोवरच्या इंजेक्शनच्या बरोबरीने ती दिली जाते. त्यामुळे जर तुम्ही सरकारीमध्ये पहिल्या वर्षापर्यंत सगळी वॅक्सिन घेतली असतील तर 15व्या महिन्यात परत न्यूमोनियाचं इंजेक्शन द्यायची आवश्यकता नाही. तर हे झालं साधारण 15 महिन्याचं इंजेक्शन, म्हणजे आपण MMRचं इंजेक्शन, चिकनपॉक्स अर्थात कांजिण्या आणि न्यूमोनियाचं इंजेक्शन झालं. मग 18 महिन्याला काय? तर अर्थातच आपण पेंटावॅलेंट बोललो होतो ना DPTचं, त्याचा बूस्टर घ्यावं लागतं. बूस्टरचं इंजेक्शन मग परत तोच प्रश्न, गव्हर्नमेंटमध्ये घ्यावा का? हरकत नाही, गव्हर्नमेंटमध्ये घ्यायलाही हरकत नाही, पण ते पेंटावॅलेंट नावाने मिळत नाही, ते ट्रिपलच्या नावाने मिळतं, DPT मिळतं. त्याच्यामध्ये मेंदूज्वर आणि हेपेटायटिस B म्हणजे कावीळबचं इंजेक्शन दिलं जात नाही. प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये ते दिलं जातं. हा एवढाच तो फरक. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इंजेक्शनला परत तोच प्रकार की पेनचं का पेनलेसचं. तुम्ही आधीपासून पेनलेस घेतलेलं असेल तर पेनलेस कंटिन्यू करा. जर तुम्ही नॉर्मल सरकारीमध्ये घेतलं असेल तर तुम्ही सरकारीमध्ये जाऊन घेऊन या. पण 18 महिन्याचं इंजेक्शन देणं अतिशय गरजेचं, कारण त्याच्यामध्ये धनुर्वाताचं, घटसर्पाचं, डांग्या खोकल्याचं इंजेक्शन आहे. आणि हे सगळे रोग झाले तर भयंकर त्रासदायक होतात. तर हे अशा पद्धतीने आपण 18 महिन्यापर्यंत आलो. मग त्याच्या पुढे काय? 18 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत सरकारी दवाखान्यात कुठलंही इंजेक्शन उपलब्ध नाही. मग नंतरची इंजेक्शन सगळे तुमच्या प्रायव्हेट हॉस्पिटलला म्हणजे डॉक्टरांकडेच घ्यायला लागतात. त्यात प्रामुख्याने 2 इंजेक्शन्स, एक म्हणजे टायफॉईडचं 2 वर्षाला आणि साधारण 1.5 वर्षाला हेपेटायटिस A आपण म्हणलं होतं ना पहिल्या वर्षी, त्याचंच बूस्टर 6 महिन्यांनी अर्थात 1.5 ते 2 वर्षामध्ये हेपेटायटिस Aचं दुसरं इंजेक्शन घेणं. म्हणजे हा दौरा झाला आपल्या 2ऱ्या वर्षापर्यंत. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये फक्त 2 वॅक्सिन्स मिळणार आहेत, MMR आणि DPT. उर्वरित सर्व वॅक्सिन्स आपल्याला आपल्या प्रायव्हेट दवाखान्यात अर्थात डॉक्टरांकडे मिळणार आहेत. हा झाला विषय 2 वर्षापर्यंत. मग काय बाबा, अजून किती बाबा 3ऱ्या 4थ्या वर्षी काय?
तर 2 वर्षानंतर साधारण 4.5 ते 5 वर्षापर्यंत मध्ये कालावधी जरा आरामाचा असतो बरं का. त्यावेळेस थोडंसं मूल मोठंही होत असतं, शाळेतही नंतर 3 वर्षाला जायला लागतं आणि अर्थातच तेव्हा इंजेक्शन्स नाही. मग तुम्ही म्हणाल मग काही डॉक्टरकडे जायचंच नाही का? नाही, त्याच्या ग्रोथसाठी तर जायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले 2-3 वर्ष ना फ्लू आपल्याला फार त्रास देतो. त्यामुळे फ्लूचं इंजेक्शन साधारण एप्रिल-मेच्या सुमारास दरवर्षी घेणं अनिवार्य. मग ते 2रं वर्ष असो, 3रं असो, 4थं असो का 5वं असो, इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स सांगतं की दरवर्षी एक फ्लूचं इंजेक्शन एप्रिल-मेमध्ये घेणं अनिवार्य. आणि ते घेतलं तर पुढचं आपल्याला अर्थातच पावसाळा, हिवाळा, थंडी, ताप काही नाही होताच आपलं मूल छान वाटतं. तर हे झालं फ्लूचं इंजेक्शन, जे की आपल्याला 2 ते 5 वयोगटात दरवर्षी एक याप्रमाणे घ्यायचं आहे. कुठे घ्यायचं? अर्थातच आपल्या डॉक्टरांकडे, कारण ते सरकारीमध्ये उपलब्ध नाही. मग 5व्या वर्षी काय? तर 5व्या वर्षी अर्थातच ट्रिपलचं आपण म्हटलं ना 1.5 वर्षाला एक बूस्टर घेतलं. आता 2रं इंजेक्शन ट्रिपलचं 5व्या वर्षी घेतात. मग परत तोच प्रश्न, सरकारीमध्ये घेतलं तर DPTच्याच नावाने मिळणार आहे, पण प्रायव्हेटमध्ये घेतलं तर त्याच्याबरोबर इंजेक्टेबल पोलिओ भयंकर घातक आजार बरं का. आणि आपण खूप महत् प्रयासाने 50 वर्षानंतर त्याचं आपल्याकडनं आपण निर्मूलन केलेलं आहे. तर पोलिओ परत होऊ नये या दृष्टीनं 5व्या वर्षी परत इंजेक्टेबल पोलिओ घ्यायचं. इंजेक्टेबल पोलिओ आणि ट्रिपलचं इंजेक्शन फक्त तुमच्या डॉक्टरांकडे मिळेल. सरकारीमध्ये इंजेक्टेबल पोलिओ मिळणार नाही, पण फक्त ट्रिपलचं इंजेक्शन उपलब्ध आहे. हे झालं 5व्या वर्षी. आणि 5व्या वर्षी आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांकडे अजून 2 इंजेक्शनची विचारणा करा. ते म्हणजे आपण जे कॅन्डिड्यांचं इंजेक्शन दिलं होतं ना 15व्या महिन्यात, त्याचाच एक बूस्टर पण द्यावा लागतो. आणि MMRचं इंजेक्शन जे दिलं ना त्याचाही एक बूस्टर घ्यावा लागतो. लिस्ट अतिशय सविस्तर का सांगण्याचं कारण की साधारण आपल्याला हा अंदाज आला पाहिजे की 5 वर्षापर्यंत कुठलं ना कुठलं इंजेक्शन होत राहत असतं. आणि ते अर्थातच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना विचारून घ्यायचं. 5 वर्षानंतर संपलं का? नाही, परत जरा हुश 5 ते 10 वयोगटामध्ये मग जरा इंजेक्शन्स परत कमी होतात. मग त्याच्यानंतर काय? तर 10व्या वर्षी परत आहे ना ट्रिपलचंच, पण आता ट्रिपल नाही म्हणत बरं का आम्ही रिड्यूस DTAC म्हणतो, म्हणजे धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या खोकल्याचे रिड्यूस डोस आणि धनुर्वाताचा पूर्ण डोस 10व्या वर्षी 10व्या वर्षाचं बूस्टर द्यावं लागतं. मग नंतर विषय हा अजून एक महत्त्वाचं इंजेक्शन म्हणजे पूर्वी आपण त्याला सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिन म्हणायचो, की जे मुलींमध्ये होणाऱ्या, बायकांमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सर कारणीभूत असतं, त्याच्यासाठी असलेलं वॅक्सिन म्हणजे ते सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन आपण म्हणायचो. पण हल्ली ते फक्त मुलींना देतात का? नाही, ते मुलांना पण देतात. त्याचं आता नाव आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV वॅक्सिन. उपलब्ध कुठे आहे? आता गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही ते उपलब्ध करणार आहोत. अजून तरी ते उपलब्ध झालेलं नाही, पण ते तुमच्या डॉक्टरांना अवश्य विचारा, कारण की हे अतिशय छान वॅक्सिन आहे की पुढे जाऊन गर्भाशयाचा कॅन्सर आपल्या मुलांना होऊ शकत नाही. अतिशय सुंदर असं हे वॅक्सिन आहे, तर ते अवश्य विचारा. कधी द्यायचं? तर साधारण 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना, अर्थात मुलांना देखील तुम्ही जर दिलं तर 2 डोस पुरेसे असतात. म्हणजे एक आज घेतलं तर 6 महिन्यांनी दुसरा डोस घ्यायचा. पण जर समजा 14 वर्ष पूर्ण आणि त्याच्यावरती घेतलं तर मात्र त्याचे 3 डोस द्यावे लागतात. असं हे सर्वायकल कॅन्सर पूर्वी त्याला म्हणत होतं, आता आपण त्याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरस अर्थात HPVचं वॅक्सिन आहे. तुम्ही म्हणाले लिस्ट फारच मोठी हो, आम्हाला लक्षात राहणं शक्य नाही. कसं शक्य आहे? आम्हालाही बराच वेळ लागायचा हे सगळं पाठांतर करून लक्षात ठेवायला. पण मी आता हा एक तक्ता देणार आहे, तो तक्ता तुमच्याजवळ असून द्या आणि तक्त्याप्रमाणे कुठलं द्यायचं, काय द्यायचं हे तुमचे डॉक्टर ठरवतीलच. अर्थात काय आहे की तुम्हाला माहिती पाहिजे की ही वॅक्सिन्स 10 वर्षापर्यंत 15 वर्षापर्यंत देणं आवश्यक आहे. कुठलं ना कुठलं वॅक्सिन दरवर्षी देणं आवश्यक आहे. आणि अर्थात एवढं माहिती असून पुरेसे, कारण नंतर हीच गोष्ट तुम्ही आपल्या डॉक्टरांशी चर्चा करू शकता, त्यांना विचारून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, बाळाला एकदम सुदृढ करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे उपाय काय? तर त्याच्या अन्नाकडे लक्ष द्यायचं, त्याच्या खेळण्याकडे, त्याच्या तब्येतीकडे. तो आजारी पडू नये, आणि तो आजारी पडू नयेसाठी मोठं एक अस्त्र आपल्याला देवाने दिलेलं आहे, आणि ते म्हणजे वॅक्सिन्स, लसींचं. तर त्याचा लाभ अवश्य घ्या. आपल्या मुलांना कुठली कुठली वॅक्सिन्स द्यायची आहे ह्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.